मित्रांनो, आज आपण बनवत आहोत बोंबील फ्राय स्पेशल माझ्या ताईच्या हाताचं चमचमीत असं. मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे त्याची रेसिपी. बोंबील फ्रायची रेसिपी बघून घेऊया. हे घालून मसाला लिंबू असं काढून मिक्स करून ठेवलंय. बोंबलांना चव येण्यासाठी हे सगळं असं करतात. थोडा वेळ 10 अर्धा तास ठेवावं लागतं. त्याच्यानंतर हा कसं पीठ आहे? हा मक्याचं पीठ आहे. मक्याचं मक्याचं पीठ आहे. मक्याचा असा असतो पांढरा पीठ आपला बट्टा. हा तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ आहे. त्याच्यात टाकणार मी हळद, त्याच्यात टाकणार मसाला, त्याच्यात टाकणार धना पावडर. आपल्याला तिकडं आवडीनुसार घ्यायचं, ते पाहिजे तेवढं. त्याच्यात टाकणार मीठ चवीनुसार. किती पाहिजे तो आपण घ्यायचं. आता मी इथं तवा तापत ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल टाकून फ्राय करायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचे आपण हाताने. मक्याच्या पिठाने जास्त टेस्ट येते का? ते नरम असतात ना, हां. मग असे कुरकुरीत होतात, मग खायला पण छान असे लागतात. फ्राय करायला घेणार. तेल तापून 5 मिनिटं झालेली आहेत. टेस्टी बोंबील फ्राय खायचे असतील माझ्या ताईच्या हातचे, प्लीज डू ऑर्डर फ्रॉम माय सिस्टर. छान असे कुरकुरीत होईपर्यंत तव्यामध्ये ठेवायचे आहेत ते. तर तुम्हाला हे अशी किरकिर हवी असेल लाईफमध्ये तर लवकर लग्न करा भावानो.